एजिलिस डायग्नोस्टिक्स ब्रॉट टू यू बाय स्पेशल रिपोर्ट. स्वतःला टेस्ट करत रहा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस रात्री उशिरा उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या भेटीला. वर्षा निवासस्थानी दोघांमध्ये जवळपास 1 तास चर्चा. 10 कॅबिनेट आणि 3 राज्यमंत्रीपदं शिंदेंच्या वाट्याला जाणार, सूत्रांची माहिती. महायुतीच्या नेत्यांनी सागर बंगल्यावर मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेतली. मंत्रिमंडळ विस्तारासंदर्भात नेत्यांमध्ये चर्चा झाल्याची शक्यता. बावनकुळे, राहुल नार्वेकर, सुनील तटकरे, रणजितसिंह नाईक निंबाळकर, राहुल कुल, जयकुमार गोरे यांच्यासह अनेक नेत्यांनी फडणवीसांची भेट घेतली. विधानसभा आणि विधान परिषद कामकाज सल्लागार समितीची आज बैठक. दोन्ही सभागृहाचं कामकाज संपल्यावर विधानसभा अध्यक्षांच्या नावाची घोषणा होणार. नागपुरातील हिवाळी अधिवेशन 1 आठवड्याचं असण्याची शक्यता. 16 डिसेंबरपासून अधिवेशन सुरू होणार असल्याची माहिती. बेळगावात आज महाराष्ट्र एकीकरण समितीचा महामेळावा. कर्नाटक पोलिसांनी अधिवेशनाला परवानगी नाकारली. बेळगावमध्ये पुन्हा एकदा सीमावाद तापण्याची शक्यता. कर्नाटक पोलिसांच्या मनाईनंतरही महाराष्ट्र एकीकरण समिती महामेळावा घेण्यावर ठाम. बेळगावात संचारबंदी लागू. व्हॅक्सिन डेपो परिसरामध्ये पोलीस बंदोबस्त तैनात. सीमा भागाचा प्रश्न सुटता कामा नये ही काँग्रेसची भूमिका. उदय सामंत यांची टीका. तर बेळगाव हा महाराष्ट्राच्या मनातील प्रश्न, त्यांचं म्हणणं चिरडून टाकू नये, आव्हाड यांचं आवाहन. बेळगावचा मुद्दा शांत करण्यासाठी शिंदे गटाचे उदय सामंत यांच्यासह आणखी 2 नेते बेळगावला जाणार. सीमा प्रश्न मार्गी लावण्यासाठी महाराष्ट्र एकीकरण समितीसोबत चर्चा करणार. दररोज स्वतःला टेस्ट करत राहिलं पाहिजे, कारण टेस्ट करूनच मनुष्य बरा होतो. म्हणूनच जेव्हा हेल्थ टेस्टचा प्रश्न येतो तेव्हा मी विश्वास ठेवतो भारतातील सर्वात मोठ्या डायग्नोस्टिक कंपनीवर, एजिलिस डायग्नोस्टिक्स. स्वतःची टेस्ट करत राहा. मुख्यमंत्र्यांनी स्वतः मार्केटवाडीला भेट द्यावी, लोकांचं म्हणणं ऐकावं, पवारांचं वक्तव्य. तर ईव्हीएमवर नको, जुन्या पद्धतीनं मतदान घ्या. तालुक्यातील सर्व गावांमध्ये ठराव करा. मार्केटवाडीमधून शरद पवारांचा ईव्हीएम हटावचा नारा. शरद पवार ज्येष्ठ नेते, त्यांनी संयमानं पराभव स्वीकारावा. ईव्हीएम विरोधातील पवारांच्या भूमिकेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा टोला. शिंदे गट आणि अजित पवार गटाला एकूण मतं आमच्यापेक्षा कमी, तरी जास्त जागा कशा? निवडणुकीतील मतांची आकडेवारी सांगत शरद पवार यांच्याकडून निकालावर शंका उपस्थित. मार्केटवाडीमध्ये उत्तम जानकर यांना मतदान झालंच नाही. बॅलेट पेपरवर निवडणुका घ्यायच्या तर घ्या, आम्ही देखील तयार. राम सातपुते यांचं समर्थकांची मागणी. तर मतमोजणीच्या पहिल्या आणि दुसऱ्या फेरीमध्ये काहीतरी गडबड. बॅलेट पेपरवर निवडणूक घ्या, मी राजीनामा देतो, उत्तम जानकर यांचं आव्हान. ईव्हीएमवर आक्षेप घेणाऱ्या आमदार खासदारांनी आधी राजीनामा द्यावा, पियुष गोयल यांचं आव्हान. ईव्हीएमवर शंका म्हणजे स्वतःची निवड ही चुकीची झाली असे विरोधक मानतात का? पियुष गोयल यांचा सवाल. मार्केटवाडीतील ग्रामस्थांनी कायम वेगवेगळ्या पक्षांना साथ दिली. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचा ट्विट. मतांची आकडेवारी ट्विट करत मार्केटवाडी पवार किंवा जानकरांची मक्तेदारी नसल्याची टीका. पराभव झाल्याने ईव्हीएमच्या विषयाबाबत जाग आली. राज ठाकरेंनी 2018ला सर्वसमावेशक पत्र पाठवलं होतं, तेव्हा कुणालाही ईव्हीएम बाबत प्रश्न पडले नाही. अविनाश अभ्यंकर यांची टीका. अमरावतीच्या खासदारांनी आपल्या खासदारकीचा राजीनामा द्यावा. रवी राणा देखील आमदारकीचा राजीनामा देतील. बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्यावरून नवनीत राणांचं आव्हान. ईव्हीएमवर आक्षेप घेणाऱ्यांचे प्रतिनिधी मॉकपोल वेळी उपस्थित होते. मॉकपोल सर्टिफिकेटसह पोलिंग एजंटची सही घेतली. बॅलेट पेपरवर निवडणूक का होऊ दिली नाही यावर सोलापूर जिल्हाधिकाऱ्यांचं स्पष्टीकरण. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले देखील मार्केटवाडीमध्ये जाणार. नाना पटोले मार्केटवाडीतील गावातील लोकांसोबत संवाद साधणार. आजची टेस्ट लंग्सची म्हणजे फुफ्फुसांची. एखाद्या व्यक्तीकडे किती ताकद आहे हे बाहुंनी नाही, फुफ्फुसांवरून कळेल. तुम्ही पण टेस्ट करा, वाढदिवसांना कामी येईल. त्यामुळे जेव्हा हेल्थ टेस्टच्या बाबतीत माझा भरोसा आहे भारतातील सर्वात मोठ्या डायग्नोस्टिक कंपनीवर, एजिलिस डायग्नोस्टिक्स. स्वतःला टेस्ट करत रहा. गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत देखील मार्केटवाडीमध्ये जाणार. नाना पटोले, पडळकर आणि खोत एकाच दिवशी मार्केटवाडीमध्ये. तर पडळकर आणि खोत यांची जाहीर सभा देखील होणार. प्रकाश आंबेडकरांचं राज्याच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना पत्र. विधानसभा निवडणुकीतील मतदानातील तफावत आणि अंतिम आकडेवारीबाबत आंबेडकर यांच्याकडून चिंता उपस्थित. ईव्हीएम विरोधातील लढ्यामध्ये अभिजित बिचुकलेंचा शरद पवार यांना पाठिंबा. शरद पवारांचा पराभव महाराष्ट्रामध्ये होऊ शकत नाही, बिचुकले यांचं वक्तव्य.
इंदापूरमधील तरंगवाडीतील ग्रामस्थांची ईव्हीएमच्या समर्थनार्थ मिरवणूक. डीजे लावून घोड्यावर प्रतिकात्मक ईव्हीएम घेऊन मिरवणूक काढण्यात आली. पुण्यातील महाविकास आघाडीचे पराभूत उमेदवार ईव्हीएम विरोधात कोर्टात जाणार. पराभूत उमेदवारांचा आज दिल्ली दौरा, तर मंगळवारी सुप्रीम कोर्टामध्ये वकिलांची देखील भेट घेणार. ईव्हीएम विरोधात याचिका करणार असल्याची माहिती. विधानसभेचं विरोधी पक्षनेतेपद आणि उपाध्यक्षपद महाविकास आघाडीला मिळावं, विरोधकांची मागणी. नाना पटोले, भास्कर जाधव यांची देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत चर्चा. विधानसभेमध्ये विरोधकांसह उर्वरित आमदारांचा शपथविधी. संविधान हातात घेत नाना पटोले, विजय वडेट्टीवार यांच्यासह नितीन राऊत यांच्याकडून विधानसभेमध्ये आमदारकीची शपथ. शिवसेनेतून मंत्रिपदासाठी इच्छुक असणाऱ्या आमदारांचं प्रगती पुस्तक तयार. शिंदे गटातून 10 ते 12 जणांना याच आठवड्यामध्ये मंत्रिपदाची शपथ घेणार, सूत्रांची माहिती. तर गोगावले, शिरसाट, सरनाईक, खोतकर, शिवतारे हे प्रगती पुस्तकामध्ये पास. शिवसेना शिंदे गटाच्या मुख्य प्रस्तुतपदी रमेश बोरनारे यांची निवड. विश्वासदर्शक ठरावाला आज आमदारांना उपस्थित राहण्याचे आदेश. रमेश बोरनारे यांच्याकडून मुख्य प्रस्तुत म्हणून आदेश जारी. विधानसभेचा सदस्य म्हणून शपथ घेताना शिंदे गटाच्या आमदार आमशा पाडवी यांची वाचता वाचता भंबेरी उडाली. शपथ वाचत असताना अनेक शब्द अडखळल्याचं समोर. चंद्रचूड यांनी लोकशाहीचा खून करण्यामध्ये सहकार्य केलं. पृथ्वीराज चव्हाण यांची माजी सरन्यायाधीश चंद्रचूड यांच्यावर टीका. तर पराभव जिवारी लागल्यानं विरोधकांचा आक्रस्ताळेपणा सुरू आहे. प्रवीण दरेकर यांचा पलटवार. महाराष्ट्रात पुन्हा एकदा देवेंद्र पर्व सुरू झालं. गरिबाच्या कल्याणाचं राज्य म्हणून देवेंद्र पर्वाची ओळख राहील, प्रवीण दरेकर यांचं वक्तव्य. छत्रपती संभाजीनगरमध्ये महापालिका निवडणुकीचे वेध लागले. महापालिका निवडणूक झाल्यास भाजप, शिंदे गट आणि ठाकरे गट स्वतंत्र लढण्याच्या तयारीत. पक्ष स्थापन केल्यावर काहीतरी हेतू लागतो, दिशा लागते ती नाही. उद्धव ठाकरे यांची राज ठाकरे यांच्यावर टीका. हिंदुत्व सोडल्यावर उद्धव ठाकरेंची काय दशा झाली ते बघा. उद्धव ठाकरेंना दारोदारी फिरावं लागतंय, प्रकाश महाजन यांची टीका. तर आमची दिशा आणि दशा बघू नका, राज ठाकरे खंबीर. महाजनांचं ठाकरेंना प्रत्युत्तर. राज ठाकरेंची हवा गेली आहे, त्यांना महायुतीमध्ये घेऊन फायदा नाही. मी असताना महायुतीला राज ठाकरेंची गरज नाही, रामदास आठवले यांचं वक्तव्य. भाजपमुळे तुम्ही मंत्रिपदावर आहात, तुमचा भाजपला काहीही फायदा नाही. रामदास आठवले यांच्या राज ठाकरेंवरील वक्तव्यानंतर प्रकाश महाजन यांचा पलटवार. समाजवादी पक्षाचे महाराष्ट्रातील नेते भाजपची बी टीम म्हणून काम करतात. आदित्य ठाकरेंचा अबू आझमी आणि रईस शेख यांच्यावर निशाणा. पंकजा मुंडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली. फडणवीसांसोबतच्या भेटीचे फोटो एक्सवर पोस्ट. मराठवाड्यातील दुष्काळ निर्मूलन आणि बेरोजगारीबाबत चर्चा केल्याची माहिती. कोपर्डी अत्याचार प्रकरणामधील पीडित कुटुंबाला फडणवीसांची साथ. 8 वर्षांनंतर देखील फडणवीसांनी पीडित कुटुंबाची साथ सोडली नाही. पीडित मुलीच्या बहिणीच्या विवाह सोहळ्याला फडणवीसांची उपस्थिती. फडणवीस शब्दांचे पक्के, ट्विट करत दरेकर यांच्याकडून स्तुती. कोपर्डी प्रकरणातील पीडित मुलीच्या बहिणीच्या विवाह सोहळ्यामध्ये प्रवीण दरेकर यांनी मंगलाष्टिका गायली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील या सोहळ्याला उपस्थित होते. काँग्रेसच्या विद्यार्थी संघटनेची महाराष्ट्र कार्यकारिणी बरखास्त. महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी आणि जिल्हा कार्यकारिणी देखील बरखास्त. काँग्रेसच्या केंद्रीय नेतृत्वाकडून मोठ्या बदलाला सुरुवात. गुलाबराव देवकर यांच्या अजित पवार गटातील प्रवेशाला विरोध. देवकरांच्या पक्षप्रवेशाबाबत राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी नाराज. बीडमधील बनावट औषधांच्या रॅकेटचं प्रकरण. तानाजी सावंत मागील 2.5 वर्ष आरोग्यमंत्री होते, मात्र बनावट औषधांच्या रॅकेटबाबत त्यांनी काहीच केलं नाही. ठाकरे गटाचे आमदार सुनील प्रभू यांची सावंतांवर टीका. मागाठाणेमध्ये आमदार प्रकाश सुर्वे यांच्या समर्थकांची बॅनरबाजी. बॅनरवर प्रकाश सुर्वे यांचा भावी मंत्री असा उल्लेख. अर्जुन खोतकर यांना मंत्रिपद मिळावं यासाठी अंबडमध्ये मुस्लिम कार्यकर्त्याचं दर्ग्यावर चादर चढवून साकडं. 3 दिवस उपवास करण्याचा कार्यकर्त्याचा निर्णय. भिवंडीतील मराडे पाडामधील छत्रपती शिवाजी महाराज यांचं मंदिर पूर्णत्वास. 17 मार्चला शिवजयंती दिवशी प्राणप्रतिष्ठा आणि मंदिराचा लोकार्पण सोहळा संपन्न होणार. सोलापूरच्या करमाळ्यामध्ये गहिनीनाथ गडाचे महंत विठ्ठल महाराज यांची जीभ घसरली. काँग्रेसनं देशाला लुटण्याचं कार्य केलं, महाराजांची टीका. अकोल्यामध्ये आरोपीच्या शोधामध्ये असलेल्या वनविभागाच्या पथकावर दगडफेक. बल्लारखेडमध्ये आरोपीला
समन्स देण्यासाठी गेल्यावर दगडफेकीचा प्रकार, अकोट तालुक्यामध्ये पोलीस बंदोबस्त तैनात. नंदुरबारमधील शहादा तालुक्यातील अस्लोद गावामध्ये आता दारूबंदी होणार. दारूबंदीसाठी झालेल्या मतदानामध्ये उभी बाटलीसाठी एकूण 49 आणि आडव्या बाटलीसाठी 612 मतं. नवी मुंबईच्या वाशीमध्ये सकल हिंदू समाजाचा वतीनं निषेध मोर्चा. नागरिकांकडून बांगलादेशमधील हिंदूंवरील अत्याचाराचा निषेध व्यक्त. बांगलादेशातील हिंदूंवरील अन्यायाविरोधात घाटकोपरमध्ये देखील हिंदू जनाक्रोश मोर्चा, तर ठाण्यात देखील हिंदू संघटनेचा एल्गार. काळ्या फिती बांधून नौपाडा ते छत्रपती शिवाजी महाराज मैदानापर्यंत मूक मोर्चा. पुण्यामध्ये थंडीचा जोर पुन्हा एकदा वाढला, तर मागील 4-5 दिवस पुण्यामधील किमान तापमान 20 अंशांवर असल्यानं उष्णता जाणवत होती. फेंगल चक्रीवादळाचा प्रभाव संपल्यामुळे मुंबईतील किमान तापमानामध्ये घट होण्यास सुरुवात. पुढील 2 ते 3 दिवसात किमान तापमानामध्ये अजून घट होण्याचा अंदाज. ठाणे, मीरा भाईंदर आणि भिवंडी, निजामपूरमध्ये पाण्यासाठी नवीन जलवाहिनी होणार. 1.5 वर्षामध्ये काम पूर्ण होण्याची शक्यता. मध्य रेल्वेकडून गर्दीचं नियोजन करण्यासाठी काही रेल्वे गाड्यांच्या संरचनेमध्ये बदल. काही कालावधीसाठी रेल्वेचे डबे वाढवण्यात आले. प्रवाशांची गर्दी विभाजित होण्यास मदत होणार. कोकण रेल्वे मार्गावर अहमदाबाद ते थिवीपर्यंत विशेष गाडी धावणार. ख्रिसमसमुळे कोकण रेल्वे मार्गावर वाढणारी गर्दी लक्षात घेता प्रशासनाचा निर्णय. आठवड्यातून 2दा ही गाडी धावणार. देशभरामध्ये हिमोफिलिया रुग्णसंख्येमध्ये मोठी वाढ. ठाण्याच्या सिव्हिल रुग्णालयामध्ये हिमोफिलिया रुग्णांमध्ये उपचारासाठी रुग्णांची नोंद. मध्य रेल्वेच्या रेल्वे संरक्षण दलानं ऑपरेशन नन्हे फरिश्ते या अंतर्गत हरवलेल्या 1099 मुलामुलींना पालकांकडे सुपूर्द केलं, तर ऑपरेशन अनामत अंतर्गत 1491 प्रवाशांना देखील शोधून काढलं. म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या 2030 घरांच्या विजेत्यांपैकी 450 विजेत्यांकडून घरं परत. मात्र महिना उलटून देखील म्हाडानं विजेत्यांना अनामत रक्कम परत केली नाही. शासकीय रुग्णालयांमध्ये डॉक्टर काम करण्यास इच्छुक नाहीत. वैद्यकीय शिक्षण आणि औषधी विभागाचे नागपूर खंडपीठात शपथपत्र दाखल. नवी मुंबईमध्ये वर्षभरात आतापर्यंत 603 मद्यपींवर कारवाई. सार्वजनिक ठिकाणी मद्यसेवन करणाऱ्यांवर गुन्हे दाखल. मुलाला बलात्काराच्या गुन्ह्यामध्ये अटक करण्याची भीती दाखवून ज्येष्ठाची फसवणूक. सायबर चोरट्यांविरोधात गुन्हा. पुण्यातील धक्कादायक घटना. कल्याणमध्ये पैशांसाठी मित्रानेच मित्राला लुटलं. तोतया पोलीस बोलावून मित्राकडून 1 लाख उकळल्याचा प्रकार समोर. 3घांना अटक, 1 फरार. बोईसर तारापूर एमआयडीसीमधील विराज प्रोफाईल कंपनीला भीषण आग. ट्रान्सफॉर्मरला आग लागल्याची प्राथमिक माहिती. अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण. पुण्यातील बावधन परिसरामध्ये फोटो स्टुडिओला भीषण आग. आगीचं कारण मात्र अस्पष्ट. खासगी स्टुडिओ जळून खाक. पुणे नाशिक महामार्गावर ट्रक आणि कंटेनरची समोरासमोर धडक. अपघातामध्ये ट्रक चालक गंभीर जखमी. महामार्गावर काही काळ वाहतूक कोंडी. गोंदिया जिल्ह्यामध्ये 2 दिवसांपासून अवकाळी पावसाची हजेरी. कापणी केलेला धान पिकाला मोठा फटका. भंडाऱ्यामध्ये अवकाळी पावसाची हजेरी. शेतकऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण. मळणी करून ठेवलेल्या भात पिकाचं नुकसान होण्याची. नंदुरबार जिल्ह्यामध्ये भाजीपाल्याची आवक वाढल्यानं दरामध्ये घसरण. सर्वसामान्य कुटुंबांना मात्र दिलासा. नंदुरबार बाजार समितीमध्ये लाल मिरचीची आवक घटली. हिरव्या मिरचीच्या उत्पादनाला शेतकऱ्यांची पसंती. यंदा लाल मिरचीच्या उत्पादनामध्ये मोठी घट. धुळ्यामध्ये दुधी भोपळ्याला चांगला भाव देण्याची मागणी. किमान 40 ते 50 रुपये किलो भाव द्या, शेतकऱ्यांची मागणी. धुळ्यातील दोंडाईचा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मक्याची विक्रमी आवक. 2400 क्विंटल मक्याची आवक. उत्तर महाराष्ट्रामध्ये ढगाळ वातावरणामुळे मक्यावर किडीचा प्रादुर्भाव. शेतकऱ्यांकडून मक्यावर फवारणी. धुळ्यामध्ये कापूस उत्पादक शेतकऱ्यांकडून कापूस वेचणी. वातावरणामध्ये बदल झाल्यामुळे वेचणीच्या कामांची लगबग. गोंदिया जिल्ह्यामध्ये धान कापणीला आता सुरुवात. जिल्ह्यातील शेतकरी शेतीच्या कामामध्ये व्यस्त. मार्केट यार्डातील घाऊक फळभाज्यांची आवक स्थिर. मागणी कमी झाल्यानं काकडी, फ्लॉवर, वांगी आणि गाजरच्या दरामध्ये घट. भोरमध्ये पैलवान साम्राज्य पुणे जिल्हा केसरी भव्य कुस्ती स्पर्धा पार पडली. राज्यातून विविध भागातून 177 मल्ल सहभागी. नाशिकच्या मालेगावमध्ये खंडेराय यात्रोत्सवानिमित्त कुस्ती स्पर्धेचं आयोजन. नाशिक जळगावतून त्यासह पंचक्रोशीतून कुस्तीपटूंची हजेरी. नागपूरमध्ये निम्म्यापेक्षा जास्त शहराचा उद्या पाणीपुरवठा बंद राहणार. टँकरनं
पाणीपुरवठा होणार नसल्यानं नागरिकांना पाणी जपून वापरण्याचं आवाहन. भाजपचे आमदार राम भदाणे यांच्या वतीनं स्वखर्चातून व्यायामशाळेला साहित्य, ग्रामस्थ आणि व्यायामप्रेमींकडून आमदार भदाणे यांचे आभार. नंदुरबार जिल्ह्यातील राष्ट्रवादीची कार्यकारिणी बरखास्त. नवापूर विधानसभेमध्ये पराभव झाल्यामुळे जिल्हाध्यक्ष अभिजित मोरे यांच्याकडून कार्यकारिणी बरखास्त. जळगावच्या धानोरामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण शेतकरी सेनेची बैठक संपन्न. शेतकरी सेनेच्या राज्य सचिवांच्या हस्ते रावेर लोकसभा मतदारसंघात नियुक्त्या. परभणीच्या पूर्णामधील क्रांतीनगर परिसरामध्ये कालवा फुटल्यानं नागरी वस्तीमध्ये पाणी शिरलं. घरासह पशुधनाचं मोठं नुकसान. बीडच्या वडवणीमधील देवडी गावामध्ये प्रधानमंत्री फसल बीमा योजनेची जनजागृती रॅली. शेतकऱ्यांनी पीक विमा योजनेचा लाभ घेण्याचं आवाहन. अहिल्यानगरमधील महिलांच्या सुरक्षेसाठी माजी नगरसेवक निखिल वारे यांच्या वतीनं मोफत सुरक्षा अॅप तयार. संकट काळामध्ये नातेवाईकांना मेसेज जाणं, अलार्म वाजणं आणि लोकेशन ट्रॅकिंग सारख्या सुविधा देखील उपलब्ध. कोल्हापूरच्या इचलकरंजीमध्ये रेल्वे तिकीट विकणाऱ्या एजंटवर रेल्वे पोलिसांची कारवाई. बेकायदेशीरपणे रेल्वे तिकीट विक्री करणाऱ्यांमध्ये खळबळ. नवीन वर्षामध्ये धाराशिव जिल्ह्यामध्ये धावणार एसटी महामंडळाची इलेक्ट्रिक बस. उमरगा आगारातील चार्जिंग स्टेशनचं काम अंतिम टप्प्यात. सारंगखेडा यात्रेमध्ये यावर्षी 2,800 पेक्षा अधिक घोडे दाखल होण्याचा अंदाज. दत्त जयंतीपासून ही यात्रा 25 दिवस चालते. एजिलिस डायग्नोस्टिक्स ब्रॉट टू यू बाय स्पेशल रिपोर्ट. स्वतःला टेस्ट करत रहा.